हॅलो गाईज, हॅलो. आम्ही आहोत ओमांजली आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत नवीन व्लॉग. ॲक्च्युली व्लॉग करण्याचं रिझन असं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही सोशल मीडियावरती, इन्स्टावरती किंवा इंटरनेटवरती मिटिओर, दॅट इज अ उल्का किंवा उल्कापात असं त्याला म्हणतात, तर याबद्दल तुम्ही ऐकलं असेल की येत्या 13 डिसेंबरच्या रात्रीपासून ते 14 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत भारतामध्ये ते दिसणार आहे की उल्का असं असतं की अवकाशामध्ये जे छोटे खडक असतात सो ते जेव्हा पृथ्वीच्या कक्षेमध्ये येतात सो त्याच्या घर्षणामुळे ते स्पार्क होतं किंवा त्याला आग लागते आणि ते लाईक होतं त्याला काय स्टार्स, ते मुव्हिंग स्टार्स लाईक तुटता तारा. सो असं काही बघायला मिळणार आहे, अशा काही न्यूज आहेत, काही आर्टिकल्स आहेत. सो आम्ही आज त्याच आशेने नाईट आउटला चाललोय. सो मी माझ्या मित्रांना खूप कन्व्हिन्स केलं सकाळपासून की मला हे बघायचं आहे, म्हणजे माहिती ना बघायला मिळेल की नाही, बट या आशेने मी म्हणजे आम्ही आणि माझे मित्र आज नाईट आऊट करत निघालो आहोत मुंबईच्या रस्त्यांवरती. सो आपल्याला हेच बघायचं या व्लॉगमध्ये की खरोखर ते दिसायला मिळेल की नाही मिळणार, कारण की असं म्हटलं जातं की बिकॉज ऑफ द पोल्युशन इन मुंबई सो ते कदाचित आपल्याला एवढं स्पष्ट दिसणार नाही, बट जर दिसलं तर नक्कीच आपल्यासाठी खूप चांगला योग असेल, म्हणजे जीवनामध्ये काहीतरी चांगलं बघायला मिळेल अशी आशा आहे. ह्यांनाच काय बघायचं सारखं उल्कापात बघूयात, ह्यांना नको बघूयात. ओके, सो बी विथ अस आणि नक्कीच या व्लॉगमध्ये तुम्हाला फालतूगिरी बघायला मिळेल. सो मी तुम्हाला आमचे आउटफिट दाखवते. तर आणि स्पेशली आज आम्ही म्हणजे विचार करा, म्हणजे बघा नाईट आउटला मुलगा बाहेर चाललाय तर मुलांनी काय वेअर केलंय, तर स्वेटशर्ट वेअर केलंय, आतमध्ये टी शर्ट वेअर केलंय, खाली पॅन्ट घातले आणि स्लीपर्स घातलेत. सो ही आज आमची नाईट आउटची ड्रेसिंग आहे फक्त उल्कापात बघण्यासाठी. आता माझी इथे या साईडला येतो, मी इकडे येते. हे धर, माझे वेगळे रिझन आहेत. मी हे घातलंय, मला खूप जास्त थंडी लागते त्यामुळे खाली नॉर्मल जीन्स, शूज पण थंडीसाठी मी खाली आतमध्ये मोठे सॉक्स सुद्धा वेअर केले की म्हणजे जीन्स वरती गेली तरी असं थंड हवा थोडी पण नको लागायला. मी ग्लोव्स पण घेणार होती पण बोलली अति होईल म्हणून ती बॅग कॅरी केली की म्हणजे ते वन शोल्डर बॅग ते सांभाळायला गाडीवर अनकम्फर्टेबल होतं, तर त्यामुळे जरा बेस्ट आहे, त्यामध्ये जास्त सामान पण कॅरी होतं. म्हणजे हेच तुम्हाला कळेल की या व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण फालतूगिरी बघायला मिळेल. सो तुम्ही आमचे आता आउटफिट बघितले असेल, सो यापुढे बघूयात की पुढे अजून काय होतं आहे. एकदा बोलू काय, कधी शिकणार तू का? सो तुम्ही आता आमचे आउटफिट बघितलेत, सो आता थोड्या वेळाने आमचे मित्रसुद्धा इथे जमतील, मग आम्ही त्यांची ओळख तुम्हाला करून देऊ आणि मग बघूयात पुढे काय होतं आहे. चलो. सो सध्या हळूहळू आमचे मित्र जमायला सुरुवात झाली आहे. मी एकेकाची तुम्हाला ओळख करून देतो. सो हे आमचे गँग मेंबर्स आहेत. यामध्ये ही आमची चिकनी आयटम आहे साहिल, आणि चिकनी आयटमचा चिकना आयटम हा पाठी बसलाय. ब्रो तू हा हेल्मेट काढू शकतोस का प्लीज प्लीज. अरे ॲक्च्युली अरे काढ रे बाबा, अरे काढ ना. ओके, ॲक्च्युली हा जो तोंड दाखवत नाही आहे तो मुलींचा छावा आहे. हा जो पाठी बसलाय हा काखेत लिंबू आहे. तुझ्या काखेतला लिंबू दाखव. ओके, ह्याला काखेत लिंबू काय म्हणतात हे तुम्हाला जेव्हा तो चालेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की हा काखेत लिंबू का आहे. अजून आमचे काही मित्र बाकी आहेत, सो ते आल्यानंतर आम्ही तुम्हाला परत दाखवू. ही आमच्या मित्राने घेतलेली नवीन कोरी करकरीची बाईक आहे. ओके, 390. आणि ही आमच्या भावाची ओल्ड अँड स्टँडर्ड क्लासिक बुलेट आहे, आणि ही तुमच्या भावाची स्टँडर्ड बुलेट आहे. आणि हा स्क्रॅप, सॉरी हा स्क्रॅप. सध्या आगमन झालेला आहे आमचा हा करपलेला धोडसा, आणि त्यासोबत ही पॅक बदक. यांच्यामुळे आम्हाला लेट झालंय गाईस, यांच्यामुळे. आता आम्ही निघालोय गाईस. पण अर्ध्या का बघायचं तुला पूर्ण खरी बिल्डिंग बघतो. वाक्याला काय सरतार होता पण तरी पण तुम्ही मला मारलं. विचार कर, म्हणजे मी
कुठे ब्रिज वरती? तर गाईज आम्ही आमच्याकडे अशी मंडळी बनल्यात की म्हणजे 2 मिनिटं गाडी पुढे गेली की माणसं हरून जातात. पहिला स्टॉप काय करायचं? नुसतं इथे 2 तास नाही, अर्धा तासाच्या रोडवर जाताना पहिला स्टॉप लागला. पहिला स्टॉप लागला. काय बोलायचं. आता आम्ही आमचा तिथे जो थांबलोय परत. आता उल्कानाथ आहे 1.5 तास वर्रीचं डिस्कशन करून पण एक गेला, एक छपरी एक गेला मरीनचा. हा, आणि त्याला असं वाटलं की ब्रिज वरती पेट्रोल मिळतो. दोघं छपरी. कुठे बेटा? वराईला भेटूया. मी खूप सिरियस अभ्यास करतोय, कुठल्या रस्त्यातून जायला त्यालाच माहिती. ठीक आहे. आता आम्ही जस्ट पोचलो होतो मरीन्सला आणि जसं आम्ही पोचलो तसं आमची इज्जत काढली. पोलीस बोलले की चला चला निघा निघा. आमचे 2 मेंबर आता आले आणि आता त्यांनी परत जायचं. ऍक्च्युली त्यांची एवढी नरती लागली ना, त्याच्यामुळे आम्हाला इकडे उठावं लागलं. तर हा बघा हा काकेत लिंबू टाको. सो आम्ही मरीन्सला आलो होतो. सो आता आम्ही विचार करतोय की पोलिसांनी इथून आम्हाला हकलवलंय. सो आता आम्ही ट्राय करतो की जर वरळी सी फेसला जर आम्हाला थांबायला मिळाला तर कदाचित तिथून जर व्ह्यू मिळाला तर बघू. चला. मनात माझ्या अपार शंका तो दिसतच नाही. डोक्यावर माझ्या अपार शंका. गेल्यावरती युटर्न या माणसाला नीट बघून घ्या. हाच तो मगाचा चॉकलेट बॉय. सो सध्या आपण जो आनंद घेतो आहे तो आपल्या मुंबईचा घेतो आहे आणि मुंबई ही रात्री अशी दिसते. ओके, म्हणजे रात्री सगळे झोपलेले असायला हवे होते. पण तुम्ही बघाल की आमच्या मुंबईमध्ये रस्त्यावरती पण आम्ही रेल्वे घेऊन जातो. ही आमच्या मुंबईची खासियत आहे. सीट फिरणारी आहे, गोल गोल फिरतो. म्हणजे मुंबईची खासियत ही आहे की तुम्ही बघाल की फक्त मरीन लाईन्सला आम्ही नसून तर खूप सारी लोक इथे तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे अल्टिमेटली हे सगळे वेल्लेच आहेत. ओके, म्हणजे आम्ही फक्त एकटे वेल्ले नाही आहोत. सो आत्ता वाजले आहेत 2:15 आणि आम्ही खरंच वाट बघतो आहे की उल्कापात येतील, आम्हाला दर्शन देतील. सो तोपर्यंत मी कॉफीचा आस्वाद घेतो आहे आणि आम्ही सगळेजण बसून मरीन आणि या समुद्राचा खूप छान असा अनुभव. यांना खूप चांगली आयडिया दिली. आपण ते उल्कापिंड बघायला इथे थोडंसं पोल्युशन आहे तर रायगडला जाऊया. तर ऐकत नाही. आणि हा पण सगळ्यात मोठा पाहिला. सॉरी, हा बायला नाही, हा अरे छक्का. हे टाकणार आहे. आम्ही सगळे जायला रेडी आहे, हाच नाही. सो या आपण कॉफी पिऊयात. तूच पे एकटा, खूप झाली बडबड. आम्ही
आता इथून निघालोय गाईज. आता बघू आम्ही एकतर वर्ली सेफेसला थांबू और घरी जाऊ, कारण आता आम्हाला माहिती नाही की अजून हे परत कधी दिसणार आहे, नाहीतर मग किती टाइम नाही ते दिसणार आहे. कारण आम्ही खूप वेळ असं कॅमेरा ऑन करून थांबलो होतो, तरी पण ते काही दिसलं नाही आम्हाला. पण स्टार्टिंगला मी, ओंकार आणि प्रणय आमच्या ग्रुपमधला आम्ही तिघांनी ते एकत्र बघितलं. त्यानंतर ओंकारने अजून ते 2 पाहिले आणि ते एवढं असं झोप असं जात आहेत ना की आपण कुणाला त्या टायमामध्ये असं आवाजात पण सांगू नाही शकत की बघ इथे बघ वगैरे असं या टाईपचं. तर पण ते खूप छान वाटलं. म्हणजे मी जो बघितला ना तो प्रॉपर जसं ते दाखवतात ना त्या टाईपचं असं दिसलं, ते प्रॉपर असं जाताना वगैरे. आणि ते एकदम असं पटकन गेलं. अजून असं मला विश्वास नव्हता की मी ते बघितलं असं. तर आम्ही अजून असं ते बघायला थांबलेलो की असं डोळ्यांना विश्वास झाला पाहिजे की खरंच आम्ही ते बघितलंय. पण बॅड लक असं होतं की ते दिसलं नाही परत आम्हाला, तेवढंच दिसलेलं आहे. अरे बापरे, लाईटी किती ब्लिंक होत आहेत. तर बघू आता, जर आम्ही शिवाजी पार्क जर वर्ली सेफेसला आम्ही थांबलो तर आम्ही तिथे पण ट्राय करू तुम्हाला दाखवायचं आणि आम्हाला स्वतःला पण बघायचं ते, कारण कळत नाही ना की कोणत्या दिशेला बघायचं किंवा काय. तर तसं भेटू मग पुढे. तर पोलिसांनी आम्हाला मरीन लाईन्सवरून हकलवल्यानंतर आता आम्ही आलो आहोत थोडंसं भोजन करण्यासाठी बँड्राला. सो सध्या आम्ही आहोत बँड्रा स्टेशनच्या अपोजिट. आणि हे आमचे सगळे भुकलेले प्राणी जे उल्कापात बघून थकलेले आहेत. ओके, पोटामध्ये उल्कापात झाला. मिस अंजली, तुम्ही किती उल्कापात पाहिलेस? एकच. आशुतोष, तुम्हाला किती दिसला? 1. मिस ऐश्वर्या, तुम्हाला काही दिसलं? माझा नशिबात नव्हता. ठीक आहे, ओके. होपवर आहेत. मिस्टर साहिल, तुम्ही उल्कापात पाहिला का? ओके. मिस साक्षी, तुम्हाला उल्कापात दिसला? उल्कापात माहिती नाही, बट मला चायनीज दिसलंय. दिसलं पण कोणाला सांगितलं ना कसं. असं बोबाडा करायचा नाही. दिसलं तर एकदम गप्प बसायचं. ओके, सो तो इन रिअल म्हणजे आम्हाला खरोखर 3-4 जणांना ते उल्कापात दिसले. बट जसं आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की ते असं खूप म्हणजे प्रॉपर रॉकेटसारखं दिसेल, 4-5 एकत्र दिसेल, बट असं काहीच नव्हतं. जसं लाईक एकदमच फास्ट मुव्हिंग स्टार्स असतात, तुटता तारा असतो, त्याच अँगलला एकदम त्याच स्पीडमध्ये ते उल्कापात दिसत होते. आणि त्यासाठी खूप वेळ नजर वरती ठेवावं लागत होती. सो एका क्षणाला ऑब्व्हियसली 3-4 जणांना दिसले आम्हाला, बट काही जणांना दिसले नाही. सो आम्हाला त्याबद्दल खूप वाईट वाटतंय. आणि राहिला प्रश्न तुम्हाला दाखवण्याचा, सो एक्स्ट्रीमली सॉरी की त्या टायमाला माझा कॅमेरा ऑन नव्हता. सो आय विल ट्राय की जेव्हा पुढच्या जन्मामध्ये हा परत उल्कापात येईल तेव्हा मी परत तुमच्यासाठी ही व्हिडिओ बनवेल पुढच्या जन्मामध्ये. सो माझ्या जन्मासाठी प्लीज सगळ्यांनी देवाकडे आशीर्वाद मागा, माझा पुन्हा जन्म होईल. नशिबात असेल तर तुम्हाला अलगची उल्कापिंड दिसेल. उल्कापिंड व्हॉट एव्हर इट इज. ॲस्ट्रोनॉइट काय रे? ॲस्ट्रोनाईट. मॅम, तुमची सकाळी उद्या शाळा सुरू असेल काय? तुम्ही शाळेतून फॉर्म परत घेऊन या ना. तुमच्या नशिबात तुम्हाला नक्की भेटेल. तुम्ही पुढचा जन्म घ्यायची गरज नाही तुम्हाला. सकाळी एकदम उजेडात, सूर्याची उजेडात पण दिसेल. कुठला तरी तारा तुटेल आणि तुमच्या अंगावर पडेल, पण तुम्हाला दिसेल. दुनिया खतम आहे बाय. होप फॉर बेस्ट. ओके, माझ्या इंग्लिशवर नका लक्ष देऊ, पण मी मनातून मी चांगलं बोलत. भावना तुम्ही खावा. ठीक आहे, चला सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा आपल्या फूडवरती. सो अशा प्रकारे आपण आता घरी आलेलो आहोत. ओके, सो बघायला गेलं तर ही आजची रात्र खरंच खूप छान होती. त्याचं रिझन असं आहे की आमच्या ग्रुपपैकी 4-5 जणांनी आम्ही उल्कापात बघितला. अनफॉर्च्युनेटली काही लोकांना बघता आला नाही. आणि सगळ्यात जास्त जे आम्हाला वाईट वाटतं यासाठी की आम्हाला ते कॅमेरामध्ये कॅप्चर करता आलं नाही, बिकॉज आम्हाला ते तुम्हाला शो करायचं होतं. पण खरंच की ते खूपच स्पीडने जात होतं. सो दॅट्स वाय आम्ही ते कॅप्चर करू शकलो नाही. बट ठीक आहे. ओके, सो आपण नेक्स्ट टाईम सो अशा प्रकारे आपण नेक्स्ट टाईम चांगला काहीतरी व्लॉग आणूयात. ओके, सो बी कनेक्टेड. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब. बाय बाय.